चंद्रपुर का सबसे फेमस होटल सितारा प्रेजेंट्स होटल सितारा ग्रुप की नई ब्रांच न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट। चंद्रपुर की शान में एक और चमकता बड़ा सितारा मूल रोड चंद्रपुर के निसर्ग जंगलों के बीच पूरे परिवार के लिए वेज नॉन वेज का सबसे खूबसूरत स्थान, जहां आप पाएंगे सबसे स्वादिष्ट लाइव चिकन मटन फिश के साथ सैकड़ों वेज और नॉन वेज डिशेस, साथ में बच्चों को खेलने के लिए भरपूर उपकरण, क्रिकेट मैच और एंटरटेनमेंट लाइव स्क्रीन, मचान, पार्किंग के भरपूर जगह और फेमस होटल सितारा की सबसे उत्तम सर्विस और टेस्ट। एक बार पूरे परिवार और दोस्तों के साथ अवश्य पधारें। आउटडोर पार्टी के लिए बेस्ट लोकेशन होटल सितारा ग्रुप का नया उपकरण होटल न्यू राजपुताना फैमिली गार्डन एंड रेस्टोरेंट, घंटा चौकी, मूल रोड, चंद्रपुर। कॉन्टैक्ट करें मिस्टर शिरीष पतरंगे, मोबाइल नंबर 9764871578। चंद्रपुर जिले के संरक्षक मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार ने आश्वासन दिया है कि श्री क्षेत्र मार्कंडा भक्ति जो विदर्भ की काशी और पद्मशाली के साथ समुदाय के आराध्य देवता है, उसके विकास के लिए धन की कोई कमी नहीं होने देंगे। चंद्रपुर में पद्मशाली फाउंडेशन द्वारा आयोजित राज्य स्तरीय वधु परिचय सम्मेलन के अवसर पर सम्मान समारोह में बोल रहे थे। पद्मशाली फाउंडेशन की ओर से एवं पद्मशाली समाज चंद्रपुर के सहयोग से राज्य स्तरीय उपवधुओं की परिचय बैठक चंद्रपुर के जिजाऊ सभागार में आयोजित की गई। इस कार्यक्रम के अवसर पर आपको बता दें कि इस कार्यक्रम के अवसर पर केंद्रीय ओबीसी आयोग के अध्यक्ष पूर्व सांसद हंसराज अहिर, वरोरा भद्रावती क्षेत्र के विधायक प्रतिभा भाई धानोरकर ने दौरा किया और उनका अभिवादन किया। बैठक का उद्घाटन चंद्रपुर जिले के प्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ डॉक्टर अशोक वासलवार ने किया। पद्मशाली फाउंडेशन के अध्यक्ष सूरज बोमवार ने पद्मशाली समुदाय के बेरोजगार युवाओं को रोजगार के अवसर प्रदान कर और उनके लिए एक नया द्वार बनाने और समाज को न्याय देने के दृष्टिकोण से मार्कंडेय आर्थिक विकास निगम की स्थापना करने की मांग की। इस वधु परिचय सम्मेलन में प्रदेश भर के साथ साथ छत्तीसगढ़, तेलंगाना, गुजरात से बड़ी संख्या में आमजन उपस्थित थे। इस बार 265 उपवारों ने वास्तविक मंच पर अपना परिचय दिया तथा सैकड़ों समाजजन सम्मिलित हुए। ये सफल भी रहा। इस अवसर पर कई लोगों ने पद्मशाली फाउंडेशन के कार्यों की सराहना की। बैठक का संचालन सुरेश वासलवार, प्रशांत जिनेवार, शिल्पा कोडावार ने किया और धन्यवाद ज्ञापन पद्मशाली फाउंडेशन के सचिव किशोर आनंदवार ने किया। अरे कसला गोंधळ चालू आहे तिकडे? अहो आई, कसला म्हणजे काय? दिवाळी येत आहे ना, कपड्याची खरेदी पुन्हा काय? बरोबर आहे त्यांचं, कपड्यांची खरेदी करायचीच आणि तेही सर्वांसाठी। पण बाबा, संपूर्ण कुटुंबाचे कपडे एकाच ठिकाणी मिळतील तरी कुठे? कुठे म्हणजे काय दादा? वरसिद्धी। अगदी बरोबर। पारिवारिक कपड्यांच्या खरेदीचं एकमेव दालन म्हणजे श्री वरसिद्धी। वरसिद्धि शॉपिंग मॉल, कस्तूरबा रोड, चंद्रपुर। संविदा स्वास्थ्य अधिकारी और कर्मचारियों ने पिछले कुछ समय से चंद्रपुर के कलेक्टर कार्यालय के सामने अनिश्चितकालीन धरना शुरू कर दिया है। इस विरोध प्रदर्शन का 37वां दिन है। चंद्रपुर जिले में आंदोलन में भाग लेने वाले सैकड़ों आंदोलनकारियों ने आज फैसला किया है कि जब तक उनकी मांगें पूरी नहीं हो जाती वे अपना आंदोलन वापस नहीं लेंगे। बताया जा रहा है कि 1 माह से अधिक समय से चल रहा है इस अनिश्चितकालीन धरने के कारण स्थानीय सरकारी अस्पताल में स्वास्थ्य सेवाएं चरमरा गई हैं। सर्वविदित है कि सांवली ब्लॉक की नर्स छाया पाठक नियमित रूप से इसमें शामिल होती हैं। चंद्रपुर जिले में विरोध प्रदर्शन की स्थिति अचानक बिगड़ गई है। राज्य सरकार ने अभी तक आंदोलनकारियों की मांगों पर ध्यान नहीं दिया है, जिसका परिणाम ये देखने को मिल रहा है कि आंदोलनकारियों में सरकार के खिलाफ गुस्सा है। यहाँ ये उल्लेख है कि चंद्रपुर जिले के इन्हीं आंदोलनकारियों ने कुछ दिनों पहले विभिन्न प्रकार की आंदोलन कर सरकार और प्रशासन का ध्यान आकर्षित किया था। उनकी मांगें सही हैं और सरकार को उनकी मांगों पर सहानुभूतिपूर्वक विचार कर अब हर जगह समाधान करना चाहिए। आंदोलनकारियों की मुख्य मांग समायोजन है और जिले की कई सामाजिक संगठनों ने उनके आंदोलन को अपना समर्थन दिया है। आंदोलन वापस नहीं लेने का संकल्प लिया गया है। साथ ही प्रदर्शन का नेतृत्व करने वाले रविंद्र उमाठे ने सरकार और प्रशासन को चेतावनी दी है कि अगर सरकार उनकी मांगों पर ध्यान नहीं देती है तो जल्द ही विरोध तेज हो जाएगा। मैं रविंद्र उमाठे, मुख्य संयोजक समन्वयक
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृति समिति जिला चंद्रपुर गत 38 दिन से हम लोग आरोग्य विभाग के पूरे अधिकारी कर्मचारी या हमारी रास्त मांगे लेके बैठे हैं, मगर महाराष्ट्र शासन ने हमारी जो समायोजन की जो डिमांड है ना वो पूरी की है, और ना दूसरी जो हमारी डिमांड है समान काम समान वेतन, इसके बारे में अभी तक सरकार ने उचित निर्णय नहीं लिया, जिसके कारण हम 38 दिन से यहाँ सड़क पे बैठे हुए हैं। हमारा दिवाली का जैसा त्यौहार जो साल में एक बार आता है, उस त्यौहार को हमने यहाँ काली दिवाली करके मनाया। दिवाली का दूसरा दिन हमने उसको तीखा दिवाली करके मनाया, और इस प्रकार से हमारा आंदोलन दिनों दिन चालू है। एक दिन हमने जो कोरोना के टाइम पे कोरोना के टाइम पे जो ड्रेस पहने थे, जो ड्रेस था उसका एक दिन हमने पीपीई किट का यहाँ पर दहन किया, और हम रोज नए नए प्रकार से इस सरकार का निषेध करते हैं, मगर पूरे 38 दिन हो गए हमारी डिमांड के तरफ इस सरकार का कतई ध्यान नहीं है। मगर इस सरकार को मैं आज ये इशारा देना चाहता हूँ कि देखिए कि तुम हमारा 38 दिन तो क्या, हम 38 साल तक हम यहाँ पर बैठ सकते हैं। जब तक तुम हमारी डिमांड पूरी नहीं करोगे तब तक यह आरोग्य का कर्मचारी अधिकारी किसी भी हालत में अपने काम पे लौटने वाला नहीं है। सरकार ने हमारा अंत नहीं देखना चाहिए। हमारा जैसा है भारत के इतर राज्यों में 7 राज्यों में कंत्राटी अधिकारी कर्मचारी को रेगुलर किया गया, इसी प्रकार से महाराष्ट्र में ये सरकार ने हमको रेगुलर करना चाहिए। सरकार के पास 2024 करोड़ हेल्थ के ऊपर आने वाला जो फंड है वो अभी तक शेष है, बचा हुआ है, मगर इस सरकार की मनीषा, इस सरकार की इच्छा नहीं है कि यह आरोग्य का कर्मचारी रेगुलर हो। इसीलिए सरकार के पास इच्छा कम होने से यह सरकार हमारे कर्मचारियों को, अधिकारियों को रेगुलर नहीं कर रही है। इसीलिए इस प्रकार का इस शासन का मैं निषेध करता हूँ और अपनी वाणी को विराम देता हूँ। दिवाली महोत्सव मेला प्रस्तुत आज तक का चंद्रपुर का सबसे बड़ा मेला फन वर्ल्ड डिज्नीलैंड मेला, जहां पाएंगे बच्चे और बड़ों के लिए मनोरंजन का भरपूर इंतजाम, जॉइंट व्हील, ब्रेक डांस, टोरा और भी बाकी जबरदस्त झूले और खेल, खरीदी के लिए कपड़े, घरेलू सामान, सौंदर्य प्रोडक्ट, खिलौने और खाने की वस्तुओं का भंडार और भी बहुत कुछ। रोज शाम 4 बजे से 10 बजे तक। स्थान चांदा क्लब ग्राउंड, नागपुर रोड, चंद्रपुर। तो आज ही अपने संपूर्ण परिवार के साथ आकर आनंद उठाए फन वर्ल्ड डिज्नीलैंड मेला। हाल ही में बढ़ती जंगली हादसों के बाद गढ़चिरौली जिला कांग्रेस कमेटी ने विरोध प्रदर्शन करते हुए राज्य के वन मंत्री के साथ ही चंद्रपुर के पालक मंत्री के घर के सामने ठिया आंदोलन कर निषेध प्रदर्शन किया। दिनांक 30 नवंबर 2023 को उन्होंने चंद्रपुर के गिरनार चौक में दोपहर 1 बजे ये प्रदर्शन किया। इस दौरान प्रदर्शन करते हुए आंदोलनकारियों ने वन मंत्री साहेब जागे वाह, निर्भक्षक जन बरांचा बंदोबस्त करा जैसे नारे भी लगाए। गेल्या अनेक दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी हत्ती आणि नरभक्षक वाघांचा धुमाकूळ माजलेला आहे। जवळपास 50च्या वर या ठिकाणी शेतकरी बांधवांचा मृत्यू यांच्या हल्ल्यामध्ये झालेला आहे आणि वारंवार प्रशासन आणि वनमंत्र्यांना या मागणीचं निवेदन आम्ही त्या ठिकाणी दिलं, परंतु वनमंत्र्यांनी जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केलं। म्हणून आज चंद्रपूर येथे वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यासाठी आले। वनमंत्र्यांनी आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिसी बळाचा वापर करून या आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवलं, परंतु जोपर्यंत या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला या ठिकाणी चालू ठेवू। आणि वनमंत्री साहेबांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या प्रश्न आहेत ते आपण
तात्काळ दूर करावे, अन्यथा आम्ही हा ठिय्या आंदोलन आपल्या घरापर्यंत आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सारख्या आदिवासी बहुल क्षेत्रामधून आपल्याला इतक्या दूर यावं लागलं, हे कुठेतरी आमच्या लोकप्रतिनिधीला न शोभणारी घटना आहे. आपण जवळपास 90 किलोमीटरचा प्रवास करून इथं आले. आता इथं येऊन सुद्धा आपली वनमंत्र्याची भेट झाली नाही, ही त्याच्यापेक्षाही आणखी क्लेशदायक घटना आहे. खरं पाहिलं तर शेतकरी शेतमजूर सरकार म्हणतो आपण, आणि शेतकरी शेतमजूर जर आपण आपलं नेतृत्व करणारे लोक, सरकारमध्ये काम करणारे लोक जर भेटत नसल तर हे कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या संविधानाची एक प्रकारे करपाचा अवहेलना आहे असं मला या प्रसंगी सांगायचं वाटते. कारण आम्ही जेव्हा आपल्यासमोर मत मागायला येतो, आपल्यासमोर आम्ही असं भीक मागल्यासारखं आम्ही तुमच्या घरासमोर फिरतो आणि आपलं अमूल्य मत आपण देता, आणि त्या मताच्या आधारे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणतो, आमदार म्हणतो, मंत्री म्हणतो, खासदार म्हणतो. परंतु जे आमदार, खासदार आणि मंत्री आपल्या समस्या जाणून घेऊ शकत नाही, खरं पाहिलं तर याचा जेवढा काही धिक्कार केला पाहिजे तो कमी आहे असं मला या प्रसंगी सांगावं वाटते. या जिल्ह्याच्या पालकमंत्री किंवा राज्याच्या वनमंत्रींनी जेव्हा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र बावनवाडे यांना जर वेळ दिला असेल आणि समजा आंदोलनामध्ये येता येता अर्धा एक तास वेळ जरी गेला असेल, तरी शेवटी लोकांसाठी आणि लोकांकरता करणारं आंदोलन आहे. काही महेंद्र बावनवाड्यांनी काही आपल्या शेतीचा पट्टा मागितला नाही की ज्याच्यासाठी 1 वाजताची वेळ दिली आणि निघून गेलं, हा काही विषय नव्हता. खरं पाहिलं तर त्यांनी थांबायला पाहिजे होतं, लोकप्रतिनिधी म्हणून समस्या जाणून घ्यायला पाहिजे होता. परंतु काही हरकत नाही, आम्ही हा आवाज आता सरांनी सांगितल्याप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये आणि खालच्या सभागृहामध्ये मी एकटाच नाही, या राज्याचे विरोधी पक्षनेते असाल, या आमच्या जिल्ह्याच्या दुसरे आमदार प्रतिभा धानोकर असतील किंवा आमचे विदर्भातले बाकीचे आमदार असतील, मग ते सुनील केदार असेल, राजू पारवे असेल, आमचे आणखी बाकीच्या ठिकाणचे आमदार असेल, त्या सगळ्या आमदाराला मी निवेदन देऊ आणि सभागृहासमोर अध्यक्षासमोर आम्ही जसं तुम्ही ठिय्या मानून बसलेले आहे तसं अध्यक्ष आसनासमोर ठिय्या मानून बसल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण शेवटी आमची तिथं पण सुनवाई होत नाही. सुनवाईसाठी अनेक प्रसंग आम्हाला करावे लागतात, हातवारे करावे लागतात. तेव्हा कुठेतरी अध्यक्ष एखाद्या वेळेस इकडे मान करून आम्हाला बोलू देते. आमची परिस्थिती काही तुमच्यापेक्षा काही, तुमची जशी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा सुद्धा आमची वाईट परिस्थिती आहे. दिसायला आम्ही दिसतो आमदार, परंतु हे खोके सरकार जेव्हापासून आलं, या खोके सरकारने सुद्धा आमची झोप उडवून टाकली. आम्हाला जवळपास आमच्या पक्षाच्या 45 आमदाराला आणि उद्धव ठाकरेच्या 15 आमदाराला या 2 वर्षाच्या बजेटमध्ये 1 रुपयाचा निधी आम्हाला दिला नाही. आमचे कामं थांबवून दिले. आमचे ग्रामीण विकासचे कामं असेल, आमचे नगर विकासचे कामं असेल, आमच्या आणखी ग्रामपंचायतीमधील कामं असेल, या सगळ्या कामावर आम्हाला स्थगिती दिलेली आहे. कुठेतरी कोर्टानं आम्हाला न्याय दिला म्हणून आमच्या सुद्धा काम आणण्याची सुरुवात झालेली आहे. परंतु मी या सगळ्या आमच्या महेंद्र ब्राह्मणवाडे असेल, किरसानकर असेल, विधाते असेल, आमच्या सगळ्या दोन्ही आमच्या महिला भगिनी असेल, विश्वजित असेल, या सगळ्याला सांगू इच्छितो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जरी एक पण आमदार जरी नसला, एकही खासदार जरी नसला, परंतु जिल्हाध्यक्ष बावनवाडे पण आहे, जिल्हाध्यक्ष मी पण आहो, मी पण काँग्रेसच्या शिपाई आहो. आपण आपलं जे काही सुखदुःख असेल या सुखदुःखामध्ये आम्ही जरूर सहभाग घेऊ. या नरभक्ष हत्याचा आमच्याकडे हत्ती नाही आहे, पण तुमच्यासारखे वाघ पण आमच्याकडे आहे सगळीकडे. आता तुम्ही सगळ्या लोकांनी, आम्ही अनेक लोकांना म्हणतो की प्रत्येक काम या फॉरेस्टमध्ये थांबते आमचं. म्हणजे आम्ही अडबाले सर असो, तुम्ही कोणी असो, आम्ही जंगलाचं रक्षण केलं, जंगल वाढवलं. आमच्या भागामध्ये आदिवासी जास्त आहे. आदिवासी लोक जंगलाला देवासारखे मानतात आणि जंगलाचं आम्ही रिझर्व राखून ठेवलं तर आम्ही काय पाप केलं का? आम्ही काही सातारा, सांगली, पुणा, कोल्हापूर, बारामती सारखं आम्ही जंगल नष्ट नाही केलं. आम्ही जंगल राखून ठेवलं, आम्ही जंगलाची निगा राखली, निसर्गाचा समतोल केला. खरं पाहिलं तर ते असं आमच्या पूर्वजांनी केलं, ते चुकीचं केलं असं आम्हाला वाटायला लागलं असतं. त्या काळामध्ये जंगल साफ करून टाकले असते, ते वाघही दिसले नसते आणि हत्ती दिसले नसते, पण आमचे कोणते कामही पण थांबले नसते. तर त्यामुळे या गोष्टीची वाच्यता नक्की केली जाईल. ही गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी, गडचिरोली जिल्ह्याच्या महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते मी यांचं अभिनंदन करतो की जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करून आलेले आहे. तुम्ही 90 किलोमीटर पायी चालत आले. खरं पाहिलं तर जेवढं तुमचं कौतुक करायला पाहिजे ते कमी आहे असं मला या प्रसंगी वाटते. परंतु मी आज
तुमची पूर्ण ब्रह्महेंद्र ते विद्यार्थी असो, किसान असो, विश्वजित असो किंवा तुम्ही आम्ही तुमचं नाव माहीत नाही, तुम्ही दोन्ही महिला असो, तुमचं मी कौतुक करतो. आणि तुम्ही एवढे जे बसलेले आहे, खरं पाहिलं तर तुम्हाला मी नमन करतो की तुम्ही इतक्या दुरून इथं आले, तुमचं कौतुक करतो. आणि तुम्ही हिंमत हारू नका. जसं मागच्या अधिवेशनामध्ये तुम्ही नागपूरला आले, येऊ तुमच्या बांधावर येऊ, तुमच्या घरी येऊ, तुमच्या गाठ्यावर येऊ आणि तुमचं जरूर साधन करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मागे आम्ही उभे आहोत. हरबले सर, मी उभा आहो, आणखी आम्ही लोकप्रतिनिधी उभे आहे, पुरी काँग्रेस तुमच्या मागे उभी आहे. वेळ आली तर राहुल गांधीला, प्रियंका गांधीला सुद्धा आणू. आता 4 राज्यामध्ये पुन्हा आपलं सरकार येणार आहे. काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. हे आंदोलन सक्सेसफुल होईल, यामध्ये कुठलीही शंका करण्याचं कारण नाही. या सरकारला जाब विचारू. हे खोके सरकारची मुदत भरत आलेली आहे. तर आपला अधिकार दिलेला आहे, जे संविधानामुळे आपल्याला अधिकार दिलेला आहे, हे संविधानच खतम करायला हे सरकार पाहत आहे. त्यामुळे या संविधानाची रक्षा करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. या संविधानाची रक्षा करू. आणि बाबासाहेब आंबेडकर असो की आपण बाकी आपले सगळे आदिवासी बोल लोक असो, आपण खरं पाहिलं तर या पूर्ण आंदोलनाची सांगता करण्याच्या पूर्वी मी आपल्याला शब्द देतो की हरबले साहेबांची विधान परिषद असो की आमची विधानसभा असो, या दोन्ही ठिकाणी आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही देतो. इथंच थांबतो. जय काँग्रेस, जय जय काँग्रेस. धन्यवाद. हे आंदोलन केलेलं आहे. त्यामधली पहिली मागणी आहे, जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. म्हणजे आज पिसाडलेले हत्ती आणि नरभक्षक वाघ हा माणसाचा जीव घेत असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाहिजे त्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत दिल्या जात नाही. आणि या वन्य प्राण्यावरती सुद्धा कंट्रोल केल्या जात नाही, त्यांना जेरबंद केल्या जात नाही. ही शोकांतिक आहे. या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये 1 रुपयामध्ये विमा शेतकऱ्यांचा उतरवून घेतला असेल तर जंगली प्राण्यांच्या माध्यमातून शेतीचं आणि जे काही नुकसान होत असेल त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये त्याचे पंचनामे घेऊन ज्या प्रमाणात नुकसान होत असेल त्या प्रमाणामध्ये पीक विमा संरक्षण या ठिकाणी दिलं पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमुळेच नव्हे तर वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे आज गडचिरोली जिल्हा असो की चंद्रपूर जिल्हा असो, या दोन्ही जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांचा खूप त्रास आहे. पिकाचं अतोनात नुकसान केलं जात आहे आणि या वन्य प्राण्यांना मारण्याचे अधिकार आम्हाला नाहीत. आम्ही या वन्य प्राण्यांना मारण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावरती केसेस लागतात. शासनाला आमची मागणी आहे की 1 रुपयामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला विमा दिलेला आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असेल त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांनी आपल्या शेतीचं नुकसान केलं असेल तर त्या नुकसानीची सुद्धा नुकसान भरपाई द्यावी, असं सुभाष भाऊ आणि मी सभागृहामध्ये ही रास्त मागणी या येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान लावून धरूया. या ठिकाणी अनेक या ठिकाणी मागण्या दिलेल्या आहेत. हे शासनाकडे आपण निवेदन पाठवू. आणि हे आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यामागचा उद्देश असा आहे की या राज्याचे वनमंत्री, पूर्वीचे अर्थमंत्री सुद्धा होते, आज वनमंत्री आहेत. आणि वनमंत्री असताना वन क्षेत्रामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या काय आपत्ती आहेत, काय त्यांच्यावरती संकट ओढवतात यांची त्यांना जाण आहे. त्यामुळेच या वनमंत्र्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी, यासाठीचं हे आंदोलन आहे. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या मागण्या आपण शासन दरबारी रेटतो. जोपर्यंत या मागण्याला सुटणार नाही तोपर्यंत आम्ही आपल्या पद्धतीनं, जरी मी शिक्षकांचा प्रतिनिधी असला तर संविधानाच्या माध्यमातून मला सगळे अधिकार मिळालेले आहे. त्या अधिकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या, शेतमजुरांच्या सर्व समस्या मांडण्याचे अधिकार मिळालेले आहे. त्या माध्यमातून या राज्याच्या वरिष्ठ सभागृह, या देशामध्ये 2 सभागृह आहे. महाराष्ट्रामध्ये कनिष्ठ सभागृहाचे म्हणजे विधानसभेचे आमदार आदरणीय सुभाषभाऊ धोटे या ठिकाणी आहेत, ते त्या सभागृहात मांडतील. वरिष्ठ सभागृहामध्ये या समस्त समस्या मांडण्याचा मी प्रयत्न करेल, सोडवण्याचा प्रयत्न करेल. एवढी या प्रसंगी मी देतो आणि थांबतो. धन्यवाद. अरे कसला गोंधळ चालू आहे तिकडे? अहो आई, कसला म्हणजे काय? दिवाळी येत आहे ना, कपड्याची खरेदी पुन्हा काय? बरोबर आहे त्यांचं. कपड्यांची खरेदी करायचीच आणि तेही सर्वांसाठी. पण बाबा, संपूर्ण कुटुंबाचे कपडे एकाच ठिकाणी मिळतील तरी कुठे? कुठे म्हणजे काय दादा? वरसिद्धी. अगदी बरोबर. पारिवारिक कपड्यांच्या खरेदीचं एकमेव दालन म्हणजे श्री वरसिद्धी. वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तुरबा रोड, चंद्रपूर.